श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। राजुरी या गावात 1954 साली जनता विकास मंडळ शैक्षणिक शिक्षण मंडळ ह्या संस्थेची स्थापना झाली। त्या स्थापना झाली आज तिला 72 वर्ष होतात, पण 72 वर्षात यापूर्वी कधीही निवडणूक लागली नाही। निवडणूक व्हायची पण ती कशी तर बिनविरोध, म्हणजे गाव बैठक असायची। पांढरीच्या बैठकीत ज्यांना शैक्षणिक कार्य करायचं आहे, शैक्षणिकचं आवड आहे, अशा लोकांना संचालक मंडळ निवड केली जायची आणि ही निवडणूक व्हायची। पांढरीच्या बैठकीत किंवा ह्या गाव बैठकीत एक गाव पण असायचं आणि त्याच्यात ही निवड केली जायची। पण आत्ता जी निवडणूक आहे हे जर पाहिलं तर आत्ता ही 72 वर्षांनी पहिल्यांदा निवडणूक लागली आणि 11 जागेंसाठी 30 उमेदवार रिंगणात आहेत। तसं पाहिलं गेलं तर 2.5 पॅनल, म्हणजे 2 पॅनल समोरासमोर आणि एका पॅनलमध्ये थोडेसे काही उमेदवार कमी आहेत, म्हणजे असे उमेदवार रिंगणात आहेत। ही निवडणूक का लागली, कशासाठी लागली, ही लोक जर शैक्षणिक काम यापूर्वी जे संचालक मंडळ होतं त्यांचं शैक्षणिक काम चांगलं नव्हतं म्हणून लागली का त्यांच्या कामापेक्षा आम्हाला चांगलं काम करायचं आहे म्हणून ही निवडणूक लागली। यात काही दिग्गज मंडळी बी रिंगणात उतरलेले आहेत। ही निवडणूक आणि वेगवेगळ्या पॅनलमधून असल्यामुळं ह्या निवडणुकीचा निकाल काय लागेल हे आज सांगणं उचित नाही। 19 तारखेला तर सगळा निकाल लागणार आहे। सभासद हुशार आहेत, सभासद जे उमेदवार निवडून देतील ते चांगले संचालक म्हणून निवडून देतील। मात्र आपला जो विषय आहे का ही निवडणूक का लागली, ही कुठंतरी प्रत्येकाचा एक मी सरस किंवा माझा इगो याकरता लागली का काय। अलीकडच्या काळात एक जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर ह्या राजुरी गावात एक गाव बैठक ही तिला तडा जातो आहे की काय असा प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे। कारण या शैक्षणिक संस्थेत यापूर्वी कधीही राजकारण झालं नाही। एक राजुरी का आदर्श गाव म्हणून या गावाचा नावलौकिक आहे, राज्यभर नावलौकिक आहे। या गावाची वेस पहा किंवा कुठूनही गेलं तर गावाचं एक गाव पण आहे। या गावात कचरा जर पाहिलं गेलं तर गावात सगळे कॉन्क्रीट रस्ते आहेत। कुठेही गावठाणात गेलं तर गावठाणात कचरा सापडणार नाही, म्हणजे इतकी चांगल्या पद्धतीने गाव वैचारिक बैठक आहे। गावाच्या विकास कामात जर गाव पाहिलं तर गाव खूप विकास करते। त्यात म्हणजे हे जर पाहिलं तर राजकारण याच्यात शिरत नाही। तसे गावात राजकीय पक्ष खूप असतील किंवा आहेत, परंतु ते राजकारण शैक्षणिक क्षेत्रात नको। कारण या पुढच्या ज्या पिढ्या घडणार आहेत त्यांना जर शैक्षणिक याच्यात राजकारणाच्या पिढ्या घडल्या तर हे राजुरीच्या गाव बैठकीसाठी धोकादायक ठरल। सुरेश भुजबळ, एबी न्यूज नेटवर्क, राजुरी।